वाट्याला आली आहे. किती धावसंख्या उभारल्या जातील कालच्या दिवसामध्ये? जवळजवळ 80 धावसंख्येचं भलमोठं आव्हान, किंबहुना कालच्या दिवसातील सर्वात मोठा हायेस्ट स्कोअर होता तो. आज तो स्कोअर हायेस्ट ब्रेक केला जाईल का? कारण रेकॉर्ड अगदी मोडण्यासाठी बनलेले असतात, परंतु आज ते रेकॉर्ड मोडले जातील का? यस, गोलंदाज विनय म्हात्रे आपण पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवर आहे. राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं अगदी स्पीडी या टीमचं नेतृत्व करत असताना संघनायक सचिन यानं अगदी या गोलंदाजावर पहिली धुरा सोपवली आहे, ज्याचं नाव आहे विनय म्हात्रे. पंचांचा हिरवाकन दिले होतो. यस, गेम स्टार्ट, लेट्स प्ले. 3, 2, 1, लेट्स प्ले. अगदी समोर आपण पाहतोय राकेश म्हात्रे ऑन स्ट्राईक, तर विनय म्हात्रे. एस, म्हात्रे टू म्हात्रे बॅटल. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते, परंतु पंच ऑफिशियल आहेत. अगदी ही अपील जर पाहायला गेलात ना मित्रांनो, तो उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये. यावेळेस पहिला चेंडू, पहिला श्री गणेशा विनय म्हात्रेच्या माध्यमातून स्पीडी कडून खेळत असताना अगदी सुरेख झालाय. दुसरा चेंडू यावेळेस म्हात्रे टू म्हात्रे बॅटर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही. पकडला जातोय, झेल संपुष्टात येतोय. फलंदाज राकेश म्हात्रे यांचा खेळ. असं गोल्डन डकचा शिकार बनला जातोय राकेश म्हात्रे. भोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला विसावा घेण्यासाठी आलेला आहे. अगदी निराशाजनक परफॉर्मन्स आज आपल्या डीपी वर्ल्ड या टीमला देत असताना माघारी परतलाय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय राज घैरत, तर गोलंदाज आहे विनय म्हात्रे. यस, पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. उत्साह खूप पाहायला मिळतोय, परंतु पंच अगदी त्या ठिकाणी तशाच अवस्थेत सज्ज आहेत, कारण कोणत्याही प्रकारचं दडपण अगदी पंचांवर आपल्याला पाहायला मिळत नाही. ऑफिशियल पंच आहेत, अगदी सर्व इंद्रिये ज्यांची आज या मैदानावर अलर्ट असतील. पुन्हा एकदा चौथा चेंडू, 3 चेंडू निर्धाव फेकलेत. यावेळेस काय घडतोय? एकाच्या हातून सुटलाय, परंतु दुसऱ्यानं अगदी कमबॅक दिलाय. तो पकडला जातोय झेल. पुन्हा एकदा 0 धावसंख्या सांघिक असताना दुसरा गडी बॅक टू द पॅव्हिलियन. सुमधुर वाणीतून हा उत्कृष्ट धुंद आपण पाहिलेत. अगदी 4 चेंडू फेकलेत. विनय याच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्पीडीच्या खेळाडूंचा विनंती आहे. 4 चेंडू निर्धाव. यावेळेस 5वा चेंडू. यस, पकडला जातोय झेल. पुन्हा एकदा संपुष्टात येतोय. फलंदाज आल्या आल्या माघारी परतला जातोय. महेश म्हात्रे तिसरा गोल्डन डकचा शिकार बनला जातोय.
तो मार्तंड भैरव आज या ठिकाणी या विनयला व स्पीडीला पावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 5 चेंडू फेकले, अजूनपर्यंत एकही धाव न खर्च करता 3 विकेट संपादित करण्याचा आज विक्रम करतोय. या 2 दिवसांमधील आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला निर्धाव षटक टाकण्याचं काम विनय. मी तर म्हणेन हा रेकॉर्ड त्याच्या नावावर तो करणार का? पुन्हा एकदा हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे विनय. या वेळेस पंचांचा निर्णय ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त धावसंख्येनं संघाचा श्री गणेशा होतोय. या डीपी वर्ल्ड या टीमचं मी तर म्हणेन अतिशय नाजूक अवस्था करून ठेवली आहे. नाजूक अवस्था केली आहे विनय गोलंदाजीसाठी सज्ज. या वेळेस चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचा आहे, प्राथमिक उपचार. चला कोणी गेला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. गोलंदाज विनय मात्रे यानं जे कर्णधारानं जो विश्वास दाखवला होता ना त्या विनयच्या गोलंदाजीवर, अगदी त्या विश्वासावर खरा उतरताना त्या विश्वासाचं पात्र ठरला जातोय हा गोलंदाज विनय मात्रे. या वेळेस अगदी या स्थितीतून या परिस्थितीतून मी तर म्हणेन डीपी वर्ल्डला सावरायला हवं. डीपी वर्ल्डमधून एखाद दुसरा खेळाडूनं या मैदानावर तग धरून उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी साजेदारी टिकवणं ही खूप महत्त्वाची आहे. अगदी ती साजेदारी ती पार्टनरशिप या ठिकाणी टिकवली जाईल काय दोन फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला सलामीला आलेला सलामीवीर प्रशांत म्हात्रे आहे, तर नवीन आलेला फलंदाज वीरेश मोरे आहे. तर गोलंदाज येतोय नवीन रणजित. पुन्हा एकदा रणजित राईड मोर द विकेट पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय, जो बऱ्याच अवधीनंतर ऑन स्ट्राईक येतोय. नाव आहे प्रशांत म्हात्रे, जो मागील 6 चेंडू 1 षटक नॉन स्ट्राईक एंडकडे उभा होता. अगदी आपल्या फलंदाजांची चालू असलेली पडझड पाहत होता हा प्रशांत नावाचा फलंदाज. यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक येतोय. प्रशांतला यावेळेस आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल मी तर म्हणेन. या वेळेस डीपी वर्ल्डच्या बॅट मधून पहिली धावसंख्या पाहायला मिळते. पहिली धावसंख्या प्रशांतच्या बॅट मधून वैयक्तिक स्वतःच्या गोट्यामध्ये स्वतःचा श्री गणेश 1 या धावसंख्येनं. तर संघ पोहोचला जातोय 3 बाद 2च्या घरात. अतिशय दयनीय नाजूक अवस्था करून ठेवली आहे.
या स्पीडीच्या टीमनं पुन्हा एकदा रणजित अतिशय खोलवर फेकले चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. थेंबे थेंबे तळे साचे अगदी बूंद बूंद से सागर बनता है. यावेळेस आलेल्या एकेरी दुहेरी धावसंख्या खूप महत्त्वाच्या असतील डीपी वर्ल्डला, कारण सध्याच्या घडीला मी तर म्हणेन दलदलीमध्ये सापडली डीपी वर्ल्ड टीम. कारण 3 महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला एकही धावसंख्याने उभारता आल्यात. प्रशांत ऑन स्ट्राईक समोर रणजित. या वेळेस अगदी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रणजित याचा वेग अगदी त्या प्रशांतला बीट करून त्याच्या पॅडवर दळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता घेऊन रणजित पुन्हा एकदा सज्ज आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोलवर ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑफच्या ठिकाणून आला. अगदी 3 विकेट माघारी परतल्यानंतर अशा जोखमीची धावसंख्या घेणं आवश्यक आहे का, हा अगदी प्रश्न असेल डीपी वर्ल्ड समोर. एकेरी धावसंख्येला संघ पोहोचला जातोय 4च्या घरात. निर्णायक 2 चेंडू शिल्लक. यावेळेस साऊंड आला होता बॅटमधून. बॅटची लिडिंग एज घेऊन जाणारा चेंडू होता. वीरेशाच्या बॅटला चाटून जाणारा होता, परंतु यष्टीरक्षक फंबल झाला. जी झेल टिपली असती तर कदाचित वीरेशला माघारी परतावं लागलं असतं, परंतु नशिबाला मान्य नव्हतं. यावेळेस आणखी एक निर्धाव चेंडू. अगदी विनयच्या पावलावर पाऊल ठेवणारी गोलंदाजी. 6 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावसंख्या खर्च केल्यात या रणजित नावाच्या गोलंदाजानं. 2 षटकांचं पहिल्या पूर्वार्धातील खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 4च्या घरात. पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडे 12 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 4च्या घरात. अतिशय दयनीय नाजूक अवस्था आहे यावेळेस डीपी वर्ल्डची. अगदी प्रशांतला आणि वीरेशला काहीतरी आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेस प्रशांतनं अगदी क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलं या मैदानावर. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. बघता बघता चेंडू सीमा रेषा बाहेर. चौका. येस, थँक्यू डीजे. उत्कृष्ट डीजे मास्टरच्या माध्यमातून वारंवार आपल्याला धुंद ऐकायला मिळते. अगदी पहिला मोठा फटका, पहिला चौकार प्रशांतच्या बॅटमधून आलाय. अगदी मला सलामीसाठी का पाठवलं याचं उत्तर अगदी विनयला देताना पाहायला मिळालं. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. विनय ज्याच्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तो आला होता. पहिल्या षटकामध्ये फक्त अवांतरची एक दिली, 3 विकेट संपादित केले. तदनंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी आला. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू. यावेळेस हलक्या रीतीने चेंडूला टोळवला जातोय. मिड ऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावसंख्या. दुसरी धावसंख्येचा कॉल अगदी नाकारला जातोय, कारण ठाऊक आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जर दुसरी धावसंख्या घेण्याचा मोह आपण केला तर त्या मोहाला अगदी बली पडल्याशिवाय राहणार नाही. या एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 9च्या घरात. चौथा चेंडू आपल्या कोट्यातील विनय सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आला होता. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोलवर टाकलेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे.
अगदी आपल्या बॅटमधून एक एक धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतोय. प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार आलाय जरूर, परंतु यावेळेस आपल्या गाडीचे गिअर चेंज करावे लागतील मी तर म्हणेन या डीपी वर्ल्ड टीमला. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला चाटून जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होता. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला गेलाय, परंतु एक धावसंख्या पळून काढली जाते मिळाल्या वेळामध्ये. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 11च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू आहे. यास 5 चेंडू खर्च केलेत विनय याने या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या खर्च केली आहे 7. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेणारा यावेळेस खाली हात परतणार का विनय, की विकेट संपादित करेल, की एखादा मोठा फटका येईल. यावेळेस शेवटचा चेंडू अगदी निर्धाव. विनयला ठाऊक आहे विकेट महत्वाची नाहीये, धावसंख्या रोखणं खूप महत्वाचं आहे. 18 चेंडूंचं म्हणजे 3 षटकांचं वाज विकेट संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती डीपी वर्ल्डची आपण पाहतोय 3 बाद 11. चला 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं. हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजाचं नाव आहे जयेंद्र. अगदी जयेंद्र म्हटल्यानंतर हा सुद्धा एक मोठं नाव आहे. एस सोनारचा हा खेळाडू यावेळेस पकडला जातोय. जेल संपुष्टात येतोय. प्रशांत या फलंदाजाचा खेळ. मैदानामध्ये येतोय इनेट क्रमांक 7 वर प्रशांत तांडेल येतोय. प्रशांत तांडेल येतोय. समोर जयेंद्र आहे. सोनारी एक्सप्रेस यावेळेस सुरेख चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी गोलंदाजानं मी तर म्हणेन स्पीडी जी दररोज आपल्या अगदी स्पीडी CFS मध्ये गेलात की जेवण दुपारचं भोजन अगदी
सर्व येणाऱ्या कामगारांना फ्री असते, परंतु यावेळेस आज या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून कंजूसपणा पाहायला मिळतोय. अतिशय कंजूस पद्धतीची ही गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या फक्त धावपटलावरती आपण पाहतोय 11च्या घरात. चौथा चेंडू जयेंद्र याचा घेऊन जाईल प्रशांत साडी. अगदी जणू काय गोलंदाज आणि विकेट किपर हा खेळ खेळतात की काय, कारण चेंडू पडल्यानंतर पिचवर पडल्यानंतर बरोबर टप्पा हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेण्यासाठी जातोय. अगदी कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट 3 चेंडू फेकले गेलेत. अगदी तिन्ही चेंडूंना प्रशांत याला सूर गवसला नाहीये. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीये. विसावला जातोय निर्धाव. 5वा चेंडू जयेंद्र याचा. यावेळेस अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. सन्मानरित्या चेंडू कव्हरच्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या उभारली जाते. एकेरी धावसंख्येनं 12च्या घरात पोहोचला जातोय. हा डीपी वर्ल्ड संघ निर्णायक 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. यावेळेस पॅडला बदलला जातोय. चेंडू पंचांकडे अपील केली होती. अपील फेटाळली जाते, परंतु बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या पलून काढली जाते. एकेरी धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 13च्या घरात. 24 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 13. निर्णायक शेवटचं षटक बाकी आहे. हाणामारीचं षटक आहे. अगदी संयोजकांकडून मायेचा पुकार येतोय. GTI टीम अगदी हा शेवटचा षटक या पहिल्या इनिंग मधला संपुष्टात आला ना की आपण संयोजकांसमवेत संवाद साधायचा आहे. जो काही आपला निर्णय आहे ना, जो टीम कर्णधार शेवटचं षटक आणामारीचं षटक स्लॉग ओव्हर. अगदी ज्या षटकामध्ये आणामारी केली जाते, परंतु यावेळेस ती आणामारी केली जाईल का, कारण पहिल्या 4 षटकांमध्ये जणू काही जकडून ठेवलंय. प्रशांतच्या बॅटमधून आल्या एक चौकार वगळता फक्त सिंगलच्या स्वरूपात मिळालेल्या धावसंख्या अगदी आपण पाहतोय. धावसंख्या 13. त्यावेळेस पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता वीरेशाचा. अगदी प्रश्न पडला असेल की शेवटच्या षटकामध्ये आणामारी का केली जाते मित्रांनो, तर जो सुरुवातीला चेंडू असतो तो अगदी नवीन असतो, त्याच्यावर अगदी शाई असते. ती शाई 2, 3, 4 षटकं खेळल्यानंतर कमी होते. अगदी तदनंतर बॅटमध्ये अगदी चांगला कनेक्ट झाला की चेंडू सीमारेषा पार भेदणं हे खूप सोपं असतो, म्हणून शेवटच्या षटकामध्ये अगदी आणामारी केली जाते. यावेळेस जयेंद्रच्या माध्यमातून थोडासा खराब थ्रो फेकला होता, परंतु फायदा उचलता आला नाहीये. एकच धावसंख्येवर समाधान मानलं जातोय. संघ पोहोचला जातोय 14च्या घरात. गोलंदाज झालेला आहे किशोर. अगदी प्रमोद आहे. पहिला चेंडू प्रमोद यानं निर्धाव फेकला. दुसरा एक, तिसरा निर्धाव. 4था चेंडू प्रमोद यांचा. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अवाक्याच्या बाहेर होता. ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. बराचसा अंतरावर होता. अवांतर घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत भर. संघ 15च्या आघारात. निर्णायक 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अवांतर 16 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या गेल्यात. अगदी कासवाच्या गतीनं चालू असलेला हा धावफलक पाहायला मिळतोय. निर्णायक 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस रडारमध्ये येणार का मित्रांनो, अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी असे प्रयत्न यावेळेस क्रिकेट खूप डेव्हलप झालेला आहे. शफल होऊन मारणं अगदी ही एक खूप महत्त्वाची बाब आहे या क्रिकेटच्या मैदानावर सध्याच्या घडीला. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला जातो. एक धावसंख्या मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता अलॉंग द कार्पेट स्लॉग. एकेरी धावसंख्येने संघ 17च्या घरात. निर्णायक 2 चेंडू. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू प्रमोद यांचा समोर रितेश गरद आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिलिमिडॉनच्या ठिकाणी चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करतोय, तोपर्यंत एक धावसंख्या बोलून काढली जाते. धावसंख्या धावपटल्यावरती आपण पाहतोय 18च्या घरात. अतिशय जकडून मी तर म्हणेन
अंकुश लावला गेला या फलंदाजांवर डीपी वर्ल्डच्या. अतिशय नाराज असेल डगआउटमधून सुद्धा, कारण प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार वगळता एकही फटका पाहायला मिळाला नाही डीपी वर्ल्डला किंबहुना उपस्थित सर्व प्रेक्षकांना. धावसंख्या 18 स्थगित आहे. 19 धावसंख्येचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय हे स्पीडी टीम समोर. तोपर्यंत ऐकूया आपण टीचे समोर आपण संवाद साधायचा आहे. जो काही आपला निर्णय आहे ते कळवायचा आहे. चला जीटीआयचा कर्णधार, त्याचबरोबर 19 धावसंख्येचं आव्हान आहे. यस, शुभेच्छा दिल्या जातात अगदी त्यांच्या टीम मधून, मॅनेजमेंट कडून अगदी शुभेच्छा दिल्या जातात स्पीडीच्या ओपनिंग जोडीसाठी. चला जीटीआय कर्णधार, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना तर प्लीज या. अगदी मायेचा पुकार दिला जातोय. आपला जो काही निर्णय असेल ना तो आमच्या संयोजकांपर्यंत पोहोचवायचा आहे. जीटीआय कर्णधार, त्याचबरोबर काही खेळाडू असतील, मग सिनियर खेळाडू मंदारजी लवेकर आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. जयेंद्र आणि त्यांच्या समवेत सचिन, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी ऑन स्ट्राईक कॅप्टन पाहतोय, नॉन स्ट्राईक जयेंद्र पाहतोय. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, गोलंदाज नाव आहे गोलंदाजाचं राज. ऑन स्ट्राईक सचिन, नॉन स्ट्राईक जयेंद्र. गोलंदाजीच्या ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट
पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करण्यासाठी आलाय राज. 19 धावसंख्या डिफेन्स होतील का? यावेळेस पहिला चेंडू हवेमध्ये झेल पकडला जातोय. झेल यावेळेस कॅप्टनला अगदी सस्त्यामध्ये माघारी पाठवण्याचं काम राजनं केलंय. अगदी चोख प्रत्युत्तर देताना पाहायला मिळते डीपी वर्ल्ड या स्पीडी सीएफएसच्या टीमला. बरं श्रीकांत जाधव. चला जीटीआय टीम अगदी शेवटचा आणि मायाचा पुकार असलेला अगदी वारंवार आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून एक कॉल जातात. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना कर्णधार जीटीआय तर आपण प्लीज किशोरजी गैराज सतीश साहेब आहेत या ठिकाणी संबंध MS इंडिया टीम आहे. अगदी शिपिंग लाईनच्या मॅचेस जरी एकानं ऑर्गनाईज केल्या असल्या तरी आयोजन आपल्या सर्वांचं आहे. तर आपला सहकार्य सुद्धा तितकाच महत्त्वाचा मोलाचा आहे. तर चला आपला जो काही निर्णय असेल ना तो अगदी कळवण्यासाठी आमच्या या अतिथी कक्षासमोर आपण प्लीज कर्णधाराने यायचं आहे. पुन्हा एकदा गेम ऑन. राज सज्ज श्रीकांत समोर. त्यावेळेस हलक्या रीतीने खेळला जातो. यस हे जे काम सचिनला करायचं होतं ना अगदी ते काम श्रीकांत करतोय. कारण सचिन हा कमी षटकांमध्ये सामना संपवण्यासाठी गेला होता परंतु अगदी तो संपवत असताना स्वतःला संपूर्ण बाहेर आलाय. यावेळेस त्यांची जागा भरून काढण्यासाठी श्रीकांत जातोय. श्रीकांतला ठाऊक आहे मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये. सिंगल डबलने सुद्धा आपण सहजरित्या 3 ते 4 षटकांमध्ये सामना जिंकू शकतोय. समोर अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकसाठी जयेंद्र सारखा एक मातब्बर फलंदाज उभा आहे. यावेळेस राज सज्ज होतोय. राज अगदी आपल्या गोलंदाजीच्या वेगावर स्वार होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावसंख्या, तिसरा चेंडू घेऊन जातोय राज. श्रीकांतसाठी मोठा फटका लगावला जाईल का? क्षेत्ररक्षक यस क्षेत्ररक्षक बनणार हा दर्शक, त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा हा दर्जेदार षटकार. फलंदाजाला इजा करणारा हा चेंडू होता. कमरेच्या वरून फेकला जाणारा चेंडू होता. दंडित केलं जातोय. यस नो चेंडू. त्याचबरोबर फ्रीट असेल. अगदी फ्रीट म्हटल्यानंतर मुभा असते फलंदाजाला. फक्त धावचीच्या स्वरूपात बाद घोषित केला जातोय. अन्यथा पूर्णपणे फलंदाज सेफ असतोय या धावपट्टीवर. धावसंख्या धावपटलावरती 10च्या घरात. पुढचा चेंडू फ्रीट. समोर जयेंद्र आहे. यस अगदी आ बैल मुझे मार हा बली पद्धतीचा चेंडू होता. पूल अँड सक्सेसफुल वंडरफुल षटकार. जीटीआय टीम कोऑपरेट करा. अगदी इनिंग एका षटकामध्ये सरते शेवटी संपत आली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 16 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या गेल्या. 3 धावसंख्येची आवश्यकता. एका षटकामध्ये मॅच फिनिश करणार का जयेंद्र? एस यावेळेस अतिशय खोलवर फेकलेला चेंडू ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्र वापरलं जातोय. जयेंद्र समोर. अगदी जयेंद्र शेर तर राज सांगतोय मी सुद्धा 1.25 शेर आहे. अगदी माझ्या एका चेंडूवर तू आक्रमण केलास. दुसरा चेंडू तितका धारदार भेदक फेकला जातोय. निर्णायक या षटकातील अजूनपर्यंत एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस निर्धाव चेंडू फेकला जातोय. यस कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती स्पीडी टीमच्या 1 बाद 16च्या घरात.
टीम अगदी आपल्यापर्यंत आमचे काही सहयोगी आयोजक सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात. प्लीज कोऑपरेट करून जो काही आपला निर्णय असेल ना तर लवकरात लवकर कळवायचा आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक श्रीकांत येतो, ज्याच्या बॅटमधून अगदी षटकार पाहायला मिळाला. अगदी त्याच दिशेने जयेंद्रच्या बॅटमधून सुद्धा षटकार पाहायला मिळाला. यावेळेस 16 धावसंख्या धावपटलावरती नवीन गोलंदाज येतोय मैदानामध्ये. गोलंदाजाचं नाव आहे प्रशांतजी तांडेल. आलेत गोलंदाजच्या ट्रॅकवर डीपी वर्ल्ड करून खेळत असताना. पहिला चेंडू अगदी श्रीकांत यानं स्क्वेअर लेगच्या ठिकाणी बघता बघता फाईन लेगकडे चालला होता. 1 धावसंख्या पळून काढली जाते. मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की श्रीकांत अगदी मनामध्ये घट्ट गाठ बांधून आलाय की मोठे फटके अगदी रिस्की शॉट खेळणं एक काहीच आवश्यकता नाहीये. यस, परंतु जयेंद्र थांबणार नाहीये. अगदी याच खेळीसाठी या जयेंद्रला ओळखला जातोय. अगदी तीच खेळी या ठिकाणी साकारली जाते. फिनिशिंग शॉट ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अगदी 19 धावसंख्येचा सहजरित्या पाठलाग केला जातोय. तर चला दोन्ही टीमला विनंती आहे, लाईव्ह थेट प्रक्षेपण GTCच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर मैदानामध्ये लाईनअप करून जायचं आहे, हस्तलंदन करायचं आहे, शेक हँड करायचं आहे. कोणीही जिंको कोणीही यारो. अगदी